हॅलो स्टुडंट वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे एलिमेंट केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट ज्याचं नाव असणार आहे स्टॉइकियोमेट्रिक calculation. So stoichiometric calculation is the calculation which is based upon the balanced chemical equation. The calculation which is based on a balanced chemical equation. एखादं केमिकल इक्वेशन बॅलन्स असेल त्याच्या बेसवरती जे काही कॅल्क्युलेशन्स असतील त्यांना म्हणायचं स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. मग आता स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन आपण पाहत असताना सर्वात पहिले आपण एक प्रॉब्लेम बघू. काल आपण हा म्हणजे एक लेक्चर झाले आपण हा टॉपिक स्टार्ट केला होता. सो आता आपण पाहणार आहे एक आणखी प्रॉब्लेम बघा. हाऊ मेनी लिटर ऑक्सिजन ऍट एसटीपी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला किती लिटर ऑक्सिजन. हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मेनी म्हणजे काय किती. हाऊ मेनी लिटर ऑक्सिजन ऍट एसटीपी आर रिक्वायर्ड टू बर्न कम्प्लिटली 2.2 ग्रॅम ऑफ प्रोपेन. सो आता प्रोपेन म्हटल्यानंतर एक मॉलिक्यूल असतो. प्रोपेनचा मॉलिक्यूल असतो CH3. ओके, सिंगल बॉन्ड CH प्रोपेनचं स्ट्रक्चर काढून दाखवतो मी तुम्हाला. हे असतं प्रोपेनचं स्ट्रक्चर. सो हा जो काही मॉलिक्यूल आहे हा आपल्याला बर्न करायचा आहे, याला काय करायचं, जाळायचं आहे. आणि किती ग्रॅम आहे तो, 2.2 ग्रॅम. मग आता 2.2 ग्रॅम प्रोपेनला जर जाळायचं आहे तर किती ऑक्सिजन लागेल. सो बघा, कंबशन रिएक्शन आहे, रिएक्शन काढतो. सो पहिले बघा गिवन काय दिलेलं आहे त्यांनी, मास ऑफ प्रोपेन इक्वल्स टू 2.2 ग्रॅम. ओके, नेक्स्ट मोलर मास ऑफ प्रोपेन तुम्हाला काढायचं आहे. मोलर मास ऑफ प्रोपेन, मोलर मास प्रोपेनचं किती असणार आहे. तर बघा किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, 3 म्हणजे 12 गुणिले 3 36. एका कार्बनचा ऍटॉमिक मास 12 म्हणून 12 36. 3 कार्बनचा 36 36. नेक्स्ट, how many there is the number of hydrogen atom, there is total number of hydrogen atom 8. so 1 multiplied by 8. एका हायड्रोजन ॲटमचं वेट 1 तर 8 हायड्रोजन ॲटमचं 8 म्हणून हे जे काही वेट असेल तुमचं हे असणार आहे 44. म्हणजे मोलर मास ऑफ प्रोपेन 44 ग्रॅम पर मोल. 44 ग्रॅम पर मोल, 44 ग्रॅम पर मोल. आलं का लक्षात. So now that is 44 gram per mole. हे झालं मोलर मास. नेक्स्ट, आता मास ऑफ प्रोपेन 2.2 ग्रॅम, मोलर मास ऑफ प्रोपेन 44 ग्रॅम. हे तर झालं. बट आता ही जी काही रिएक्शन आहे हे तुम्हाला लिहावी लागणार आहे. रिएक्शन कशी असणार आहे बघा, का C3H8 या मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल आहे. ओके, when treated with the oxygen formation of CO2 and H2O. बघा, मग ही रिएक्शन कशी काय माहिती आहे तुम्हाला, तर मला माहिती आहे का नॉर्मली हायड्रोकार्बनची जी काही रिएक्शन असते, हा जो काही प्रोपेन आहे हा आहे आपला हायड्रोकार्बन. मग हा हायड्रोकार्बन का बरं आहे, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन प्रेझेंट आहे म्हणून दुसरा तिसरा मॉलिक्यूल, त्याच्यात दुसरा तिसरा ॲटम तिथं प्रेझेंट नाही. आणि जर तिथं दुसरा तिसरा ॲटम वेगळा ॲटम प्रेझेंट नाही तर त्याचं नाव आहे हायड्रोकार्बन. आणि हायड्रोकार्बनची जेव्हा केव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते तेव्हा फक्त कार्बन डायऑक्साइड आणि पाणीच बनतं. पण ही जी काही रिएक्शन आहे ही बॅलन्स नाही. ही बॅलन्स आहे का, नाही. आपल्याला बॅलन्स करावं लागेल. बट त्यांनी काय म्हटलं का हा जो काही प्रोपेन आहे हा कॉन्स्टंट आहे, कारण प्रोपेनला तुम्ही चेंज करू शकत नाही. प्रोपेनला तुम्ही चेंज करू शकता का, नाही. मग आपल्याला ऑक्सिजन मध्ये चेंज करावं लागणार आहे. बरोबर, का कार्बन आणि ऑक्सिजन जेव्हा रिएक्ट होतील तेव्हा तुम्हाला कार्बन डायऑक्साइड मिळेल. मग कार्बन डायऑक्साइड किती आहे, 1 आहे. मग रिएक्टर मध्ये 3 कार्बन,
प्रॉडक्ट मध्ये एकच कार्बन, मग इथं पहा 3 होतं काय झालंय. मग आता या रिएक्शन वरून तुमच्या असं लक्षात येतं की रिएक्टर मध्ये 3 कार्बन, प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 3 कार्बन, कार्बन झाले बॅलन्स. बट हायड्रोजन बघा का इथं हायड्रोजन 8, इथं 2, म्हणून इथं लिहा 4H2O आहे. मग आता इथं जर 4H2O आहे तर हायड्रोजन आणि कार्बन तर बॅलन्स झाले, बट ऑक्सिजन झालेत का नाही. मग प्रॉडक्ट मध्ये किती ऑक्सिजन आहे 4 आणि हे 6, 3 दुनी 6, 6 4 10, मग इथे किती आहे 2, म्हणजे 8 ऑक्सिजन कमी आहेत रिएक्टर मध्ये, म्हणून तुम्हाला इथं लिहावं लागेल 5. आलं लक्षात. सो प्रोपेन ट्रीटेड विथ द ऑक्सिजन फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, ही झाली बॅलन्स रिएक्शन. मग आता रिएक्शन तर बॅलन्स झाली आहे, बट मोलर मास म्हणजे या रिएक्शन वरून काय लक्षात येतं की 1 मोल प्रोपेन आणि 5 मोल O2, 5 मोल O2 1 मोल प्रोपेन हे रिएक्ट होतं, तेव्हा 3 मोल काय मिळतं कार्बन डायऑक्साइड आणि 4 मोल काय मिळतं वॉटर. मग प्रोपेनचा मोलर मास किती आहे 44, म्हणजे 44 ग्रॅम पर मोल, म्हणजे 44 ग्रॅम जेव्हा प्रोपेन रिएक्ट होणार तेव्हा तुम्हाला काय मिळणार 5, म्हणजे किती याच्यासोबत रिएक्ट होणार तो. आता काय बोलले ऑक्सिजन बोलले लिटर मध्ये. आपल्याला माहितीये का 22.414 dm³ म्हणजे 1 लिटर आहे ना. पॉवरमेट्रो नंबर झाले ना आपण या युनिट मध्ये स्टार्टिंगला पाहिला, आपण लास्ट युनिट मध्ये सुद्धा स्टार्टिंगला पाहिला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. जर तुमच्याकडे तुमच्याकडे व्हिडिओज नसतील तर टेलिग्रामच्या आपल्या चॅनल वरती आहेत. ओके, सो टेलिग्रामचा जो काही ग्रुप आहे तिथं आहे. मग 5 मोल म्हणजे याला आपण 5 लिटर मध्ये कन्सिडर करू. 1 मोल, एक मोल किती यूज करते 1 मोल किती 1 मोल म्हणजे 22.414 dm³ आणि 22.414 dm³ म्हणजे काय 1 लिटर. सो ना 5 लिटर ऑक्सिजन लागतो आणि याच्यापासून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळतो. यालाच बघा की 5 लिटर ऑक्सिजन म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे किती 22.4, म्हणून 22.4 गुणिले 5 म्हणजे 22 म्हणजे 110, 4 गुणिले 20 म्हणजे तो होईल 112 लिटर. तो किती होणार आहे 112 लिटर. म्हणजे 44 ग्रॅम प्रोपेन साठी तुम्हाला 112 लिटर काय लागणार आहे ऑक्सिजन लागणार आहे. 44 ग्रॅम प्रोपेन साठी ऑक्सिजन किती लागणार आहे तुम्हाला 112 लिटर. हे झालं क्लिअर, समजले पण. मग आता हा तर पॉइंट क्लिअर झाला, बट तुम्हाला सर्वात पहिले लक्ष द्या का तुम्हाला इथं या ठिकाणी मास किती दिलेला आहे प्रोपेनचं मास दिलेला आहे. प्रोपेनचं मास किती आहे, मास ऑफ प्रोपेन, मास किती दिलाय प्रोपेनचं मास दिलेला आहे 2.2 ग्रॅम. मग आता मोल ऑफ प्रोपेन, मोल इक्वल्स टू मास ऑफ C3H8 डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ C3H8, मोल्स ऑफ C3H8. समजलं. मग काय झाले मास किती आहे प्रोपेनचं 2.2 डिवाइडेड बाय मोलर मास किती आहे 44, म्हणजे किती लागणार आहे तुम्हाला हे मोल्स काढून बघा. सो हे येणार आहे 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 0.05 मोल्स, 0.05 मोल्स. ओके, हे मोल्स येतील तुमचे 0.505 मोल्स. ओके, हे मोल्स आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे का 0.05 मोल्स म्हणजे किती असणार आहे तर एका मोलला 1 मोल प्रोपेनला 5 मोल ऑक्सिजन, मग 0.05 मोल प्रोपेनला किती लागणार आहे. सो 0.05 मल्टिप्लाइड बाय 5 मोल ऑक्सिजन, हे उत्तर येतं 0.25 मोल्स ऑक्सिजन. आलं लक्षात. हे किती आलं 0.5 मोल. समजून घ्या, ही मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा जर पॉइंट ही जर स्टेप तुम्हाला समजली तर रिएक्शन समजली. बघा काय म्हणणे की 1 मोल प्रोपेनला 5 मोल ऑक्सिजन, 1 मोल प्रोपेनला 5 मोल ऑक्सिजन, 1 मोल प्रोपेनला 5 मोल ऑक्सिजन. तर
0.05 मोल प्रोपेनला किती ऑक्सिजन? मग 0.05 मोल प्रोपेन त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? ऑक्सिजन किती मोल? 5 ने. सो 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर 0.25 मोल ऑक्सिजन लागेल. आलं लक्षात? मग 0.25 मोल ऑक्सिजन, पण त्यांनी ऑक्सिजन कशामध्ये विचारलाय? ऑक्सिजन कशामध्ये विचारलं त्यांनी? लिटर मध्ये. बट वी ऑल्सो नो दॅट hence on the basis of equation 0.25 mole oxygen is required to burn propane at STP. 2.2 gram propane का 2.2 ग्रॅम प्रोपेन ॲट एसटीपी. प्रोपेनला मी डायरेक्ट याच्यामध्ये लिहिलं C3H8, याचं नाव काय असतं? प्रोपेन. ओके. नेक्स्ट, बट 1 लिटर इक्वल्स टू 22.4 DMQ है ना. मग हेन्स 1 लिटर इक्वल टू 22.4. बघा, हे तुम्हाला थोडंसं सांगून देतो. 1 लिटर इक्वल टू 22.4 DMQ इक्वल टू 1 मोल. हे असतं. 1 मोल कुठलीही गॅस स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करते? तर 22.4. मग आता हेन्स 0.25 multiplied by 22.4 equals to 5.6 liter. आलं का लक्षात? सो हे असणार आहे तुमचं आन्सर. म्हणजे तुम्हाला काय करायचं, पुन्हा 2 मिनिटात रिॲक्शन सांगतो. काय म्हटलं त्यांनी, रिवाइज करतोय प्रॉब्लेम. बघा की किती लिटर ऑक्सिजन लागेल 2.2 ग्रॅम प्रोपेनला जाळायला. प्रोपेन माहिती आपल्याला, हा असतो हायड्रोकार्बन, याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो म्हणून हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन. सो नाउ नेक्स्ट, हे केमिकल इक्वेशन आहे, त्याला केलं बॅलन्स. का 1 मोल प्रोपेनला, एका मॉलिक्यूलला 10 ऑक्सिजन लागतात. एका मॉलिक्यूलला, 1 मॉलिक्यूल प्रोपेनला 10 ऑक्सिजनचे ॲटम्स लागतात. सो या रिॲक्शन वरून तुमचं असं लक्षात येईल, 1 mole propane burned with 5 mole oxygen, formation of 3 mole carbon dioxide and 4 mole water. झाले क्लियर? नेक्स्ट पॉइंट, on the basis of that reaction what we concluded that the most important thing, so 1 mole oxygen required 5 mole oxygen. So 2.2 ग्रॅम मास दिलेला आहे ना प्रोपेनचं. मग मास किती होतं? 2.2 ग्रॅम. मास किती होतं रे? 2.2 ग्रॅम. मग 2.2 ग्रॅम प्रोपेन म्हणजे किती? 0.05 मोल. काढलं 0.05 मोल. मग 0.05 मोल प्रोपेनला किती लागणार? 0.25 मोल. केलं मल्टिप्लाय. एका मोलला 5 मोल. मग 0.05 ला 0.05 मल्टिप्लाय बाय 5 किती येईल? 0.25. मग 0.25. सो 0.25 मोल. नेक्स्ट, on the basis of reaction याला तुम्ही लिटर मध्ये कन्वर्ट करा. 1 लिटर म्हणजे किती? 22.4 DMQ. मग 0.25 multiplied by 22.4 that is 5.6. आलं लक्षात? हे असणार आहे आन्सर. हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे आपण लगेच. बघा, एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे आपण व्हाईट बोर्ड वरती. सो काय म्हणणं आहे त्या प्रॉब्लेमचं हे बघू. अ पीस ऑफ झिंक वेइंग 0.635 ग्रॅम, ब्लू ने अंडरलाइन केलेलं त्या, when treated with the excess dilute H2SO4 liberate 200 cm cube of H2 at STP
and calculate the percentage of purity of zinc sample. आणि त्याने काय म्हटलं त्याचं percentage of purity of zinc sample सुद्धा काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सर्वात पहिले तुम्हाला ही रिएक्शन माहित पाहिजे की जेव्हा झिंकची रिएक्शन H2SO4 सोबत होते ही जी काही डायरेक्ट रिएक्शन लिहिली तुम्ही. सो झिंक when treated with the H2SO4 formation of a product that is ZnSO4 plus EH2. ही एक रिएक्शन तुम्ही 10वी मध्ये स्टडी केलेली असेल. इथं हा डायल्यूट शब्द असेल बघा. एक रिएक्शन सांगली असेल तुम्हाला एक टेस्ट ट्यूब असेल. ओके सो या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथे एखादा झिंकचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये डायल्यूट H2SO4 टाकायचा आहे. तेव्हा तुम्हाला इथं एक छोटे छोटे बबल्स पाहायला मिळतील आणि ते बबल्स कशाचे असतात हायड्रोजनच्या गॅसचे असतात. ओके सो हे तर झालं रिएक्शन. ही एवढी माहिती तुम्हाला 10th मध्ये 10वी मध्ये तुम्हाला सरांनी तुमच्या सांगितली असेल. 9वी 10वीला रिएक्शन 10वीला असेल आहे कन्फर्म 10वीला. सो ही एक रिएक्शन आहे. या रिएक्शन वरून तुमच्या लक्षात काय येतं का इथं झिंक सल्फेट आणि हायड्रोजन हे प्रोडक्ट आहे आणि याचं नाव आहे झिंक आणि याचं नाव आहे सल्फ्युरिक ऍसिड. ओके जेव्हा झिंकची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड मध्ये होतो तेव्हा हायड्रोजन लिबरेट होतो. ऑन द बेसिस ऑफ दॅट रिएक्शन व्हॉट वी कन्क्लुडेड दॅट की 1 मोल झिंक असेल तेव्हा 1 मोल H2SO4 लागेल. तेव्हा 1 मोल झिंक सल्फेट बनेल आणि 1 मोल काय होईल हायड्रोजन लिबरेट होईल. सिंपल 1 मोल काय होईल हायड्रोजन लिबरेट होईल. हा जर एरो अपवर्ड डायरेक्शनने जर एरो तुम्हाला केव्हाही कुठल्याही रिएक्शन मध्ये जर पाहायला मिळाला when you see this arrow the direction of that arrow toward the upward direction which means that there is the formation of bubbles or any gaseous product. ओके तिथं कुठलाही गॅसियस प्रॉडक्ट फॉर्म झालेला असेल किंवा तो सांगत असेल का तिथं बबल्स फॉर्म झालेले आहेत. ओके सो नाव बघा आता हे तर झालं. यावरून तुमच्या काय लक्षात येतं की वा इथं काय म्हटलंय का झिंकचं वेट किती आहे 0.635 ग्रॅम when treated with the excess dilute. म्हणजे मास किती आहे तुमचं झिंकचं. पण पहिले या रिएक्शन वरून हे लक्षात घ्या की 1 मोल झिंक म्हणजे किती 65 ग्रॅम. झिंकचं मोलर मास किती असतं इथे सांगून देतो. मोलर मास ऑफ झिंक इक्वल्स टू 65.3 किंवा आपण 65 पकडू त्याला ग्रॅम पर मोल असं कन्सिडर करू. आलं लक्षात. सो 65 ग्रॅम झिंक जळतो 98 ग्रॅम H2SO4 जळतं तेव्हा तुम्हाला ZnSO4 1 मोल आणि हायड्रोजन 2 ग्रॅम फॉर्म होतो. सो ZnSO4 60 काय होईल 32 64 that is 65. सो येणार आहे तुमचं 6 म्हणजे 12 15 16. सो 161 ग्रॅम निवडली 161 ग्रॅम हा फॉर्म होईल. आलं लक्षात. सो या तऱ्हेनं फॉर्म होणार आहे. मग हे रिएक्शन या प्रॉडक्टचं म्हणणं या प्रॉब्लेमचं म्हणणं काय ते बघा की पर्सेंटेज काढायचं आहे. सो एक आणखी पॉइंट आहे का तुम्हाला हायड्रोजन किती फॉर्म झालेला आहे तिथं हायड्रोजन फॉर्म झालेला आहे 200 दॅट इज 200 cm3 आणि जर 200 cm3 फॉर्म झालेला असेल हेन्स 200 लिटर ऑफ हायड्रोजन ऍट STP. याचं म्हणणं काय का याचं म्हणणं आहे की मास ऑफ 1 मोल म्हणजे 1 मोल जो काही झिंक आहे त्याचं मास किती आहे 65 डिवाइडेड बाय याच्यापासून किती व्हॉल्यूम किती फॉर्म झाले इथं गॅसेस आहे ना व्हॉल्यूम असणार आहे म्हणजे 22.4 dm3 आणि यालाच हायड्रोजन किती लिबरेट झाला तर तो झाला 200 cm3 आणि याला जेव्हा कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही तेव्हा तुमचं असं लक्षात येईल की याच्यावरून तुमचं असं लक्षात येईल की किती झिंक लागला याला किती झिंक लागला. म्हणजे आपल्याला माहित आहे
200 cm³ तर हा फॉर्म झाला, पण 200 cm³ व्हॉल्यूम अपॉन अनदर म्हणजे तुम्ही मोल्स काढू शकता याच्यावरून. सो या रिएक्शन वरून एकच ध्यानात ठेवायचं की किती मोल हायड्रोजन लिबरेट झाला, तर तो येईल तुमचा 0.58 ग्रॅम. ओके, मग आता एवढं जर हा ग्रॅम मध्ये जर हायड्रोजन लिबरेट झाला तर याच्यावरनं आपण प्युरिटी सुद्धा काढू शकतो. आणि प्युरिटी जेव्हा तुम्ही काढणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक इक्वेशन यूज करावं लागेल. प्युरिटी ऑफ झिंक इक्वल्स टू सो 0.58 डिवाइडेड बाय मास म्हणजे गिवन मास ऑफ झिंक म्हणजे गिवन मास ऑफ झिंक पर्सेंटेज ऑफ प्युरिटी ऑफ झिंक इंटू 100 म्हणजे ते असणार आहे तुमचं 0.58 डिवाइडेड बाय 0.635 मल्टिप्लाइड बाय 100 आणि हे येईल तुमचं नियरली 91 पॉइंट समथिंग. ओके, 91% त्याची काय प्युरिटी आहे. सिंपल 91. ओके, 91% प्युअर काय आहे तुमचं झिंक आहे. मग हे आहे काय, ही जी काही स्टेप आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही स्टेप तुम्हाला काय सांगून जाते का 200 लिटर ऑफ हायड्रोजन S2 या टेस्टिटी 200 लिटर हा हायड्रोजन हा किती असतो, तर त्याचं वेट असणार आहे 200 लिटर ऑफ हायड्रोजन, त्याचं वेट असणार आहे तुमचं 0.15. मग हे कसं काढलं तर तुम्ही याला असं लिहू शकता. तर हे तर बुक मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर असं लिहिलं की 200 cm³ डिवाइडेड बाय 22.41 22.4 dm³ into mass of किंवा molar mass of zinc आणि ते मोलर मास किती असतं तुमचं झिंकचं 65. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही 200 डिवाइडेड बाय 22 ते याच्यावरून काढलं त्यांनी किती मोल फॉर्म झाले, ते याच्यावरून तुमच्या असं लक्षात येतं का इथं जे काही फॉर्म होतात 1 मोल झिंक झाल्यानंतर ते असतं 58 ग्रॅम. आणि 58 ग्रॅम जर झिंक फॉर्म होऊन राहिलं तर तुम्हाला किती दिलेला आहे, मास सुद्धा दिलेला आहे. म्हणजे 0.58 ग्रॅम हा जो काही तुमचा हायड्रोजन फॉर्म झाला तर त्याला डिवाइड कशाने केलं, गिवन मास ऑफ झिंक. मास किती दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे मास, सो ते मास दिलं आहे 0.635. याला जर डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं 100 ने तर तुम्हाला पर्सेंटेज मिळतात. आलं लक्षात. फक्त थोडंसं कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं आहे, पण आपण कन्फ्युज व्हायचं नाही. हे झालंय तुमचा प्रॉब्लेम. तुम्हाला होमवर्क लगेच मिळणार आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्या बुकच्या लास्टला एक प्रॉब्लेम आहे, तर तो बघा आता आपण आणखी एक पॉइंट पाहणार आहे का हे जे दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत, हा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन. तो हे दोन्ही क्वेश्चन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. जे काही एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे ते आपण घेणार आहे, पण पॉइंट आपला हाच असणार आहे. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ वॉटर विल बी प्रोड्यूस बाय कंप्लीट कंबशन ऑफ 12 ग्रॅम ऑफ मिथेन. एमसीक्यू आहे का किती ग्रॅम वॉटर प्रोड्यूस होईल जेव्हा 12 ग्रॅम मिथेन जळेल. तर आपल्याला माहिती आहे का मिथेन हा ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो तेव्हा तो तुम्हाला CO2 आणि काय देतो, वॉटर देतो. CO2 आणि काय देतो, वॉटर. मग या रिएक्शन मधून असं लक्षात येतं का 1 मोल मिथेन आणि 1 मोल ऑक्सिजन 2 मोल ऑक्सिजन जेव्हा जळतं तो तेव्हा तुम्हाला 1 मोल कार्बन डायऑक्साइड आणि 2 मोल काय देतात, वॉटर देतात या रिएक्शन वरून. नेक्स्ट 1 मोल म्हणजे किती, 16 ग्रॅम. 2 मोल ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम 64 ग्रॅम. CO2 44 ग्रॅम बने आणि वॉटर किती फॉर्म होईल, 36 ग्रॅम. म्हणजे सिंपल. या रिएक्शन वरून लगेच 2 मिनिटात सिंप्लिफाय करायचे की एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे त्यावेळेस. म्हणजे 16 ग्रॅम मिथेन जळाल्यानंतर तुम्हाला किती मिळतो, 36 ग्रॅम पाणी. म्हणजे पहिले मोल काढा की 1 मोल मिथेन जळाल्यावर तुम्हाला किती मिळणार आहे, 36 ग्रॅम. 2 मोल वॉटर म्हणजे 36 ग्रॅम पाणी मिळणार आहे. हेन्स मोल ऑफ CH4 equals to mass of CH4 divided by molar mass of CH4. किती असणार आहे, मास किती असणार आहे, 16 भागिले 12 म्हणजे 4 चौक 16 4 त्रिक 12 4/3. सो हे
मास येईल ते त्रिक 39 म्हणजे ते येईल तुम्हाला 1.3 मोल. सॉरी हे येईल तुम्हाला 40 म्हणजे हे येतील तुमचे मोल्स. सर आपला प्रॉब्लेम थोडंसं रॉंग झालं तर इथं रॉंग झालं. सो काय असणार आहे बघा, मास काय असणार आहे. सो 12 भागिले 16 म्हणजे 4 चौक 16 4 त्रिक 12 म्हणजे ते 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे 30 आणि 7 चौक 28 म्हणजे 0.7 म्हणजे ते येतील तुमचे 75 मोल. समजलं 0.75 मोल. म्हणजे आता तुमच्याकडे मोल्स किती आहेत, मिथेनचे मोल्स किती आहेत 0.75 मोल. मग आपल्याला एकदम क्लिअर इथंच क्लिअर होते का 1 मोल मिथेन बर्न झाला जळला. या रिएक्शन मधून काय लक्षात येतं का 1 मोल मिथेन जर जळला तर 2 मोल पाणी मिळतं. 2 मोल पाणी म्हणजे किती 36 ग्रॅम. म्हणजे 1 मोल मिथेन जळला म्हणजे 36 ग्रॅम पाणी. मग 0.75 मोल. पहिले लक्ष द्या काय म्हणायचंय मला, एकदम सिंपल. पुन्हा एकदा सांगतोय इतकंच क्लिअर होऊन जातं की 1 मोल मिथेन जळला तेव्हा 2 मोल पाणी. मग 0.75 मोल मिथेन जळला 12 ग्रॅम म्हणजे किती 0.75 मोल. तर तुम्हाला किती मिळणार पाणी 0.75 मल्टिप्लाइड बाय 2.1.5. मग 1.5 मोल जर पाणी मिळून राहिलं हेच 0.75 मोल. हे आता मी मुद्दाम लिहितो बरं तुम्हाला प्रॉब्लेमला समजायला पाहिजे म्हणून. हेच 0.75 मोल मिथेन give 1.5 mole H2O and mass of 1.5 mole H2O is mass of 1.5 mole H2O is किती असणार तुमच्या लक्षात येईल की या रिएक्शन वरून. सो मास इक्वल्स टू मोल इनटू मोलर मास ही इक्वेशन असतं. मग ते कोणासाठी यूज करतो मास ऑफ H2O मोल्स ऑफ H2O मोलर मास ऑफ H2O. मग मोलर मास किती आहे H2O चा H2O म्हणजे 2 अधिक 16 2 हायड्रोजन 2 16 2 18 म्हणजे हे असणार मोल्स किती आहेत तुमचे 1.5 मल्टिप्लाइड बाय 18. सो 18 दीड 27 म्हणजे तुमचा ऑप्शन असणार आहे बी. आलं लक्षात, समजून राहिलं का तुमच्या. असं लक्षात येतं ही रिएक्शन माहिती पाहिजे. या रिएक्शन वरून तुमच्या लक्षात येईल की 1 मोल मिथेन जळतो तेव्हा 2 मोल पाणी. मग मोल 12 ग्रॅम मिथेन म्हणजे किती मोल तर 12 ग्रॅम मिथेन म्हणजे 0.75 मोल. मग 0.75 मोल म्हणजे किती तर याच्यात दुप्पट मिळते ना 75 दुने 150 म्हणजे 1.5 मोल. 1.5 मोल म्हणजे किती मास तर पाण्याचं वजन असणार 27. नेक्स्ट हे तर झाली एक रिएक्शन. आता दुसरी बघा एकदम इझी आहे. हे एमसीक्यू विचारले जातात सीईटी मध्ये नीट मध्ये. बघा त्याची सुद्धा प्रॅक्टिस सुरू आहे आपली. ओके सो नाउ नेक्स्ट आहे आपला बाय डिकंपोजिशन ऑफ 25 ग्रॅम. बाय डिकंपोजिशन ऑफ 25 ग्रॅम ऑफ CaCO3 द अमाउंट ऑफ CO प्रोड्यूस. याची एक रिएक्शन दिली होती मी काय ती CaCO3 अधिक याचं डिकंपोजिशन होतं. डिकंपोजिशन म्हणजे याला जर हिटिंग केल्यावर काय होतं CO अधिक CO2 हा प्रोड्यूस होतो. मग किती आहे ऑन द बेसिस ऑफ दॅट रिएक्शन बघा 1 मोल CaCO3 1 मोल CaO देतो आणि 1 मोल काय देतो CO2 देतो. आता या सर्वांचं मास घ्या मोलर मास. कॅल्शियमचं असतं 40 कार्बनचं असतं 12 ऑक्सिजनचं असतं 16. ओके बघा सो याच्यामध्ये किती आहे कॅल्शियम 1 आहे म्हणून 40 एक कार्बन आहे म्हणून 12 ऑक्सिजन आहे 3 सो 16 48 म्हणजे हे येतं 100 म्हणजे 100 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा डिकंपोज होतो ब्रेक होतो तेव्हा तो तुम्हाला 56 ग्रॅम काय देतो
कॅल्शियम ऑक्साईड आणि 44 ग्रॅम काय देतो तो तुम्हाला कार्बन डायऑक्साईड. या वरून काय समजतात पण तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट किती दिलाय 100 दिलाय का नाही किती दिलाय 25 म्हणजेच 25 ग्रॅम तर हा किती क्लिअर. याचा मोलर मास किती आहे 100 ग्रॅम पर मोल प्रमोल नाही पर मोल आलं लक्षात. सो नाव म्हणजे 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट 1 मोल सीओ देतो मग 0.5 ग्रॅम CaCO3 म्हणजे काय मोल ऑफ CaCO3 इक्वल्स टू मास ऑफ मोलर मास ऑफ CaCO3 समजलं Ca मोलर मास ऑफ CaCO3 काय असणार आहे बघ मास ऑफ CaCO3 किती आहे तुमचं मास किती आहे CaCO3 चा 25 भागेला 100 म्हणजे 0.25 मोल 0.25 मोल झालं. मग आपल्याला लक्षात येतं की 1 मोल CaCO3 1 मोल CO देतो मग 0.25 CaCO3 0.25 देते ना आलं का लक्षात. मग आता 1 मोल CaCO3 1 मोल CO देतो तर 0.25 मोल CaCO3 किती देतील CaO तर ते देतील 0.25 समजलं. मग आता हे तर झालं मग तुमचे CaO किती फॉर्म झाले 0.25 हेन्स मास इक्वल्स टू मोल इनटू मोलर मास आहे ना इक्वेशन मोलर मास CaO किती आहे मोल्स किती आहेत तुमचे 0.25 CO किती मास काढायचं आहे ना CO चं कॅल्शियम ऑक्साईडचा मास काढायचा आहे ना सो कॅल्शियम ऑक्साईडचा मास आहे 0.25 मल्टिप्लाइड बाय 56 आणि हे तुमचं आन्सर असणार आहे करा मल्टिप्लाय करा. सो 28 28 14 म्हणजे तुमचे आन्सर असणार आहे 14 आलं लक्षात. सो हे असणार आहे तुमचे आन्सर. हे झाले आपले दोन MCQ एक्सरसाइज मध्ये. ओके लगेच आपण ॲज अ एक प्रॅक्टिस म्हणून आपण घेऊन घेतले. ओके बाकी बघू आपण नेक्स्ट लेक्चर.